वाशिम जिल्ह्याच्या प्रभारी अरुंधतीताई शिरसाट, विदर्भाचे असणारे प्रमुख या ठिकाणी डॉक्टर सिद्धार्थ देवळे, जिल्ह्याचे असणारे अध्यक्ष किरणताई, त्याच्याच बरोबर या ठिकाणी तालुक्याचे असणारे आमचारजी, राजू जामगडे, कैलास डोळे, सर्कल प्रमुख वामनराव वानखडे, सर्कल कमिटी तालुका आणि मेडसी सर्कलचे असणारे सगळेच कार्यकर्ते, उपस्थित बंधूंनो, भगिनींनो आणि बाळमित्रांनो, लोकसभेच्या निवडणुकीचे असणारे नगारे हे चालूच आहे. जसजसे दिवस होतील तसतशी हे नगारे वाजायला सुरुवात होती. पण या नगाऱ्यांच्या अगोदर विरोधी पक्ष एकत्र राहतोय की फुटतोय हाच मोठा प्रश्न आहे. इंडिया तर फुटली, महाराष्ट्रामध्ये असणारा एकत्र की बेकी हा असणारा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहे. ते एकत्र लढावे अशी आपण सदिच्छा व्यक्त करतो आणि या देशातली असणारी राजकीय परिस्थिती बदलेल असं मी त्या ठिकाणी मानतो. इथल्या सरकारच्या विरोधात आपण का, तर हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न. मोदीने 2014 साली सत्तेवरती येताना सगळ्या मतदारसंघाला सांगितलं की 15-15 लाख तुमच्या खात्यामध्ये येईल. मोदी खोटं बोलला नाही. मोदीने खोटं बोलला नाही, मोदी खरं बोलला. पण कधी सत्तेवर येण्याच्या अगोदर, सत्तेवर येण्याच्या अगोदर तो खरं बोलला. सत्तेवरती आल्यानंतर तुमचे 15 लाख त्यांनीच का. आणि त्यांनी देशवासियांना उपाशी ठेवलं अशी असणारी परिस्थिती. मोदी काय म्हणाले की स्विस बँकेमधले जे पैसे आहेत ते सगळे मी आणतो. स्विस बँकेवाल्यांनी पत्र लिहिलं, तुम्ही आमच्याकडे मागणी करा, आम्ही तुम्हाला देतो. पंतप्रधान एवढा व्यस्त की त्याला 2 ओळीचं पत्र लिहायला वेळ नाही की होय तुम्ही देत असाल तर आम्ही घ्यायला तयार आहोत, नव्हे तर आम्हाला आमचे पैसे परत करा, हे सुद्धा पत्र लिहायला त्याच्याकडे वेळ नाही अशी असणारी परिस्थिती. देशातले चोरलेले पैसे बाहेर होते. बाहेरची बँक म्हणते की आम्ही तुम्हाला द्यायला तयार आहोत, तुम्ही फक्त मागणी करा. हे मागणी करायला तयार नाही तशी असणारी परिस्थिती. मागणी केली असती तर 15 लाख आले असते. मागणी का केली नाही तर ते सगळे पैसे अंबानीचे होते का, धीरूभाईचे होते का, ते अडाणीचे होते का. आता हा संशोधनाचा भाग. त्याला हा पंतप्रधान गुजरात्यांना हात लावायला तयार नाही, उरल्या सगळ्यांना आतमध्ये टाकायला तयार. दाढी घातल्या की ना घातल्या. एका तरी गुजरात्यावरती दहाड पडली का मला सांग. नाही ना. महापंतप्रधान तुमचा की गुजरात्याचा. आता हा जर पंतप्रधान गुजरात्यांचा असेल तर मग तुमचा विकास करा.
आणि म्हणून आपण बघत असाल की महाराष्ट्रातला हा कारखाना आला की आठवड्याभरात गेला गुजरात. म्हणजे जे ते काय गुजरात मध्ये. मोदीला आम्ही असं म्हणतो की तुम्ही भारताचा पंतप्रधान हे पद लिहू नका, तुम्ही असं म्हणा की मी गुजरातचा पंतप्रधान, मी गुजरातचा पंतप्रधान. म्हणजे मग भारताचा कोणतरी पंतप्रधान होईल आणि तो विकासाच्या कामाला सुरुवात करेल. ही जी चंगू मंगूची जी जोडी आहे, कोण चंगू? ही जी चंगू मंगूची जोडी जी आहे ही तुम्हाला लुटायला बसली. तुम्ही म्हणाल कसं? तुम्ही लुटल्या गेलात नाही का? नाही ना. तुमच्या डोक्यामध्ये लोचा आहे आणि म्हणून तुम्हाला कळत नाही की आपण लुटल्या गेलोय. 6 महिन्यापूर्वी 2 महिन्यापूर्वी टमाट्याचा भाव काय होता? काय होता? 200 रुपये किलो. आज काय भाव आहे? तुम्ही सगळे शेतकरी आहात ना? असली शेतकरी आहेत का की नकली शेतकरी आहेत? असली की नकली? नकली. असली. मग बाजारामध्ये नवीन टमाटा आला का शेतकऱ्याचा? मग अचानकपणे तुटवडा झाला, शेतकऱ्याच्या घरामध्ये टमाटा आला नाही आणि बाजारामध्ये टमाटा मुबलक मिळायला लागला. इथे चोरी आहे, चंगूमंगूची चोरी आहे. आता तुम्ही म्हणालात की असारा टमाटा 200 रुपयाचे आम्ही विकत घेतला आणि आज असारा 15 रुपये. 200तून 15 वजा केले शिल्लक किती राहील? 185. 185 राहील. काय गणित आहे? मिरचीमध्ये घरं किती? 1400. आता 185 आणि 1400 किती झाले? 10,000 करा ना, मल्टिप्लाय करा. कोणाचं गणित आहे? मी आहे ना अँड्रॉइड, बघा त्याच्यामध्ये काय काय आकडा येतोय. तू जरा सांगा मला. जरा 1580. 2,54,800. 2,54,800. एवढी रक्कम तुमच्या गावातूनच लुटल्या गेली. त्याला 1.5 महिन्यापूर्वी 200चा भाव आणि आज 15चा भाव. नवीन टमाटा आलाच नाही. या चंगू मंगूने बाजारामध्ये तुटवडा केला टमाट्याचा आणि तुटवडा करून भाव वाढ केला आणि भाव वाढ करून तुमच्या इकडनं असणारा 2 लाखाच्या वरती लूट झाली. मालेगाव तालुक्यामध्ये किती गाव आहेत? 122. 128. नक्कीच सांगा, 122 की 128? 128. लूट कितीची झाली एका गाय मिरचीची? 2,54,800. पुन्हा गुन्हागार करा ना, किती होतात? 2,59,000.
गुन्हागार करा ना, किती होतात एका तालुक्यातून? 120 3,31,00,000 झाली. आता वाशिम मध्ये जिल्हे किती, सॉरी तालुके किती झालं? पुन्हा गुन्हागार करा. म्हणजे एका जिल्ह्यातून 19 कोटीच्या वरती लूट झाली महिन्याभरात फक्त. आणि लुटल्या कोण गेलाय? तुम्ही लुटल्या गेलेला की नाही गेलेला? भाव वाढ झाली. या चंगूमंगूने स्वतःकडचा असणारा सरकारी टमाटा हा जर बाजारामध्ये आणला असता तर भाव वाढ झाली नसती. आता लुटीचा हा नवा प्रकार आहे. तुटवडा करायचा आणि लुटायचा. आणि याच्यामध्ये कोण आहे? तर चंगूमंगू आहेत. आज त्यांनी टमाट्याचं लुटलं, उद्या अजून कसलं तरी लुटते. आणि महागाईचा बोजा हा आपल्या खांद्यावरती येऊन बसतो. महागाईचा बोजा जो आहे तो आपल्या खांद्यावरती येऊन बसतो. कशासाठी? तर लुटीसाठी. आता ही लूट चालू ठेवायची का हे आपण सर्व लक्षात घ्या. ही लूट चालू ठेवायची असेल तर नरेंद्र मोदीला मतदान करा. ही लूट थांबवायची असेल तर नरेंद्र मोदीच्या बीजेपीच्या विरोधात मतदान करा, तर ही लूट थांबेल. नाही तर अजिबात थांबणार नाही. वाघाने माणसाचं रक्त चाटलं तर मग तो शिकार कोणाची करतो? आता एका ह्याच्यातून रक्त लागलं तोंडाला, तो आता तुमची शिकार करत बसणार. आणि माणसाची शिकार करायला लागल्यानंतर मग आपण वाघाचं काय करतो? काय करतो? गोळी मारतो. तुम्हाला आता मतातून त्याला गोळी मारायची आहे एवढं लक्षात घ्या. मतातून गोळी मारायची आहे. किती कोणाकोणाची लग्न झाली त्यांनी हात वरती करा. झालं म्हटलं आणि त्याच्यापैकी पत्रिका कोणाकोणाच्या निघाल्या? पत्रिका काढल्या होत्या का? ज्यांनी पत्रिका काढली होती त्याच्यावरती असणारा मुहूर्ताचा वेळ होता का? तो मुहूर्ताचा वेळ कोणाकडून काढला? भटजीकडून काढला ना. म्हणजे भटजीवरती थोडासा विश्वास आहे, वेळेवरती विश्वास नाही, पण भटजीवरती विश्वास आहे. कारण लग्न ते मुहूर्ताला कधी लागतच नाही. म्हणून भटजीवरती विश्वास पण वेळेवरती विश्वास नाही. ही सर्वसामान्य माणसाची एक भावना आहे. काही जण मानतात, काही जण मानत नाही. कोर्टाने, सुप्रीम कोर्टाने अयोध्येच्या प्रश्नावरती निकाल देताना सांगितले की राम मंदिर बांधा. आम्ही जनतेच्या वतीने बोलतो, शासनाला त्यांनी आदेश दिले. तिथे न्यास उभं राहिलं, त्याच्याकडे जबाबदारी दिली मंदिर बांधण्याची. त्यांनी आपला असणारा प्रयत्न करून तिथे असणारा मंदिर बांधलं. मुसलमानांनी सुद्धा मान्यता दिली.
उरलेल्या सगळ्या समूहाने मान्यता दिली की ठीक आहे बांधा. बांधल्यानंतर उद्घाटन करण्याचा कार्यक्रम जाहीर होतो. आता जसं तुम्ही मुहूर्त काढताना कोणाकडे विश्वास ठेवला? भट्टीवरती. आयऱ्या गायऱ्याकडून तरी तुम्ही मुहूर्त काढत नाही ना, भट्टीकडूनच काढताना. मास्तर हे 4 शंकराचार्य जे आहेत की ज्यांनी मोदीला सल्ला दिला की बाबा ह्या महिन्यात तू उद्घाटन करू नको, पुढच्या महिन्यात कर. कारण का मुहूर्त ह्या महिन्यात नाही, ह्या महिन्यात लग्न आहेत का? आहे का तुमच्या गावात तरी लग्न आहे का एखादं कुठलं तरी? का नाही? तर मुहूर्त नाही. आता त्या शंकराचार्याने काही चुकीचं सांगितलं का मोदीला? किंवा मुहूर्त नाहीये तू पुढच्या महिन्यात कर. आता तुम्ही मुहूर्ताची वेळ दिल्यानंतर त्याला विचारता का रे बाबा तू 11 वाजून 10 मिनिटांनी वेळ का दिला, 12 वाजून 10 मिनिटाचा काय वेळ देत नाही, असं तुम्ही विचारता का? तर नाही. एक विश्वास की हा आपल्याला चुकीचा मार्ग करणार नाही, खोटं आपल्याशी बोलणार नाही, हा विश्वास. आणि जग हे विश्वासावरती चालतं. मोदीला सुद्धा त्यांनी सांगितलं की बा हे उद्घाटन या महिन्यात नको, पुढच्या महिन्यात. मोदी ऐकला का? नाही. आता जो ऐकत नाही त्याला आपण काय म्हणतो? हिटलर म्हणतो. त्याला हिटलर आपण म्हणतो. आता हा जो हिटलर आहे, आज त्यांनी 4 शंकराचार्याचं मानलं. आर्मीचा जो चीफ आहे त्याचं ऐकलं नाही तर या देशाचं काय होईल? शेवटी जेव्हा भात शिजला की न शिजला हे आपण एक शीत घेऊन बघतो ना, आणि त्याच्यावरनं सांगतो की हा शिजलाय. तसे एका घटनेवरनं हा माणूस कसा आहे तो आपल्याला ओळखता येतो. अरे की कुठे? आता जो माणूस शंकराचार्याचं ऐकत नाही, उद्या तो असताना आर्मी चीफचं ऐकलं नाही तर काय होणार? देशाचं वाचोळ. मग असे असणारे हेकखोर आडेलटट्टू माणसाला पंतप्रधान ठेवायचं का? संघटनेला पंतप्रधान ठेवायचं का? नाही. आपण तुम्ही सुद्धा आडेलटट्टू आहात की काय? त्याच्यामुळे असं नाही म्हणत नाही. तुम्ही सुद्धा हेकेखोर असाल म्हणून नाही म्हणत नाही. आपलाच भाव बंद आहे, आपण आडेलटट्टू आहात, तोही आडेलटट्टू आहे, त्याच्यामुळे ठेवा. असं कुठं आहे का तुमचं काही? आणि म्हणून हे सरकार कोणाचं ऐकत नाही. मनमानी कारभार चाललाय, मनमानी कारभार चाललाय. त्या मीरा रोडवरती दंगल झाली. दंगल आपल्या इथे होते नाही असं होत नाही, पण दंगल झाली तर आपल्या इथं बुलडोझर येऊन आपली घरं पाडतो का? त्या मीरा रोड मध्ये असताना बुलडोझर आणून घरं पाडली का? तर दंगलग्रस्त आहेत. अरे काबाड कष्टाने लोकांनी पैसे कमवले, 4 भिंती उभ्या केल्या, वरती छप्पर उभं केलं, आरामाने तो जगतोय, साधनेने जगतोय. त्याचं घर पाडून त्याला उघड्यावरती ठेवलं. त्याला घर पाडून उघड्यावरती ठेवल्यानंतर तो म्हटला आता चोऱ्या माऱ्या केल्याशिवाय माझ्याकडे दुसरा मार्ग नाही.
इथे वाईट मार्गाला सरकारच लावतं हे आपण सगळं लक्षात घ्या. आणि म्हणून इथलं असं सरकार जे लोकांना न्याय देऊ शकत नाही, न्यायाने वागू शकत नाही, न्यायाने चालू शकत नाही, हा माणूस सगळ्यात मोठा धोकादायक आहे हे आपण लक्षात घ्या. कारण तो कुठलीच बंधनं मानायला तयार, कुठलीच बंधनं मानायला तयार नाही. लोकशाहीमध्ये कायद्याने आपण चाललं पाहिजे, कायद्याने आपण वागलं पाहिजे. एखाद्याने गुन्हा केला, कोर्टाने त्याला शिक्षा द्यायला. त्या मीरा रोड मधल्या ज्यांनी कोणी असं दंगल केली असेल, कोर्टासमोर हजर करा, कोर्ट त्याला शिक्षा देईल. पण कोर्ट बाजूला ठेवून आम्ही घरं पाडतो कारण का ह्यांनी दंगली करून टाकली. अरे तुम्हीच तर पहिल्यांदा दंगलखोर झालात. आणि म्हणून माझं म्हणणं आपल्याला आहे की आपल्याला हे सरकार उलटून लावल्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. पर्याय राहिलेला नाही. आणि मी अपेक्षा करतो की या लोकसभेमध्ये महाराष्ट्रात 48 जागा या बीजेपी सोडून इतर पक्षांच्या येतील. बीजेपीचं येणार नाही पण इतर पक्षाच्या येतील. जे लोकशाही मानतात अशांच्या येतील. आणि 70 वर्ष या देशाला या घटनेवरती चालताना झाली आणि आता असताना म्हणते आम्ही घटना बदलायला निघालेलो. मी एकदा मोहन भागवत यांना म्हणालो, जाहीर सभेतून म्हणाल की या घटनेमध्ये काय चूक आहे तेवढं फक्त आम्हाला सांग आणि दाखवा. आणि तुम्ही जी नवीन घटना करणार आहात त्याच्यामध्ये आरक्षण आहे का? त्याच्यामध्ये तेली, तांबोळी, कुणबी, लोहार, सोनार, शेत हा पंतप्रधान होऊ शकतो का हे सांगा. आज मोदी काय म्हणतो, मी तेली आहे. जुन्या काळी तेल्याच्या संदर्भातलं काय होतं माहिती आहे का? नाही. तुम्ही काय शिकला? डिग्री कशी घेतली तुम्ही? सकाळी सकाळी कोणाला बघू नये, मांजराला केल्याला सकाळी बघू दे. ही जुनी मनुवाद्याची प्रथा होती. काय शिकलात तुम्ही? पण ज्याचं तोंड बघू नये असं म्हणून सांगितलं, तो आज पंतप्रधानावरती बसलाय. ही घटना या देशातली आहे. ही घटना या देशातली आणखी सांगताय बदला का? पुन्हा तुम्हाला तेल्याला सांगायचंय, अरे बाबा तू आता 6 वाजता बाहेर पडायचं नाही, 9 वाजता बाहेर पड का? तुझं तोंड आम्हाला बघायचं नाही. हा फतवा काढायचा आहे का? अशा अनेक किस्से मी सांगू शकतो. आणि म्हणून मित्रो, की ज्यांना इथे आता माणसामध्ये भेदभाव करायचा आहे, समाजामध्ये भेदभाव करायचा आहे, अशा असणाऱ्या सरकारला पुन्हा सत्तेवर हे सरकार उलटून पाडा हे आवाहन करतो आणि आपली रजा घेतो. एबीपी माझा,
उघडा डोळे बघा नीट.